सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आज आपल्या या कार्यक्रमाचं सांगता समारंभ होतो आहे। शेवटचं सत्र आहे। वास्तविक शेवटच्या सत्रामध्ये सर्वांनी प्रतिक्रिया देऊन आपापले विचार मांडायचे असतात। जिथेही जातो तिथं शेवटचा कार्यक्रम तोच असतो। आम्ही ऐकायचं काम करतो, नुसतं बोलायचंच काम करून उपयोग नाही, ऐकायची तयारी ठेवली पाहिजे की नाही। म्हणून सर्वांकडून प्रतिक्रिया ऐकण्याची इच्छा होते, परंतु तुम्ही कोणी प्रतिक्रिया देत नाही। याचा अर्थ 4 दिवसापासून मी सांगितलं ते काहीच कळालं नाही तुम्हाला, किंवा मला सांगता आलं नाही, मीच कमी पडलो असं समजून आपण या सांगता समारंभासाठी जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारा, म्हणजे त्यातूनच आपण पुढे सत्र घेता येईल आपल्याला। बघा, मुलींच्या काल मी बोललो होतो, मुलींच्या उपदेशासाठी आपण पाठीमागं आहे। प्रत्येक वेळेस आपलं कुटुंब, आपला धर्म पुढच्या पिढीला नेण्याचं काम हे आपलं कर्तव्य आहे, आपली ड्युटी आहे। स्वामी श्री चक्रधरांना उत्तरापंथाला जाण्याची प्रवृत्ती होते आणि आचार्यांना ते म्हणतात, माझ्यापासून 2-4 तुमच्यापासून 5-6। आचार्यांना आश्चर्य वाटलं की स्वामी श्री चक्रधर अनंत ब्रह्मांडांचे नायक तुमच्यापासून 2-4 आणि माझ्यापासून 5-7 कसे काय? म्हणजे जीव जीवाचं ऐकतो। आप्ताचं वाक्य लागेल तर जीवाला जीवाने सांगितलं का ते ऐकतात, आणि जीव स्वार्थी असल्यामुळे फायदा दिसला का मग ते करतात। परंतु आपण आपल्या घरामध्ये धर्म आहे, धार्मिकता आहे, त्या धर्माचे संस्कार आहे, तर आपल्या पुढच्या पिढीला आपण जसं शिक्षण देतो, त्यांना वळण देतो, त्यांना संस्कार देण्याचा प्रयत्न करतो, तर धर्म हाच एक संस्कार आहे। धर्म हीच एक संस्कृती आहे। ती जर आपणच आपल्या घरात नाही टिकवली तर समाजापर्यंत आपण नेऊ शकत नाही। पण आपल्या मुलामुलींना 8 वर्षानंतर उपदेश देणं, धर्मतत्त्वज्ञान सांगणं, त्यांच्या मनातले जे प्रश्न आहे ते काढणं हे अत्यंत गरजेचे आहे। कारण लहान मुलांमध्ये खूप प्रश्न असतात आणि ते प्रश्न आपण जर सांगू शकलो नाही तर मग असे कार्यक्रम आहे, अशा कार्यक्रमांमध्ये त्यांना सहभागी करून घेणं, जेणेकरून त्यांच्या मनातली ज्या शंका आहे, कुशंका आहे, गैरसमज आहे, तो दूर होईल आणि ते धर्माला टिकतील। आज सर्वात मोठं आव्हान काय? तुम्ही इस्टेटी कमवाल, त्यांना शिकवाल, डिग्र्या द्याल, परंतु संस्कार मात्र न दिल्यामुळं समाजामध्ये कितीतरी अराजकता निर्माण झालेली। की इंग्लिश लेखक आहे, त्यांनी आपल्या धर्माचा अभ्यास केला आणि अभ्यासानंतर एक प्रतिक्रिया दिली की जर मान व संप्रदायाचं तत्त्वज्ञान जर समाजामध्ये रुजलं आणि समाजाने जर स्वीकारलं तर आत्ता लागलेले जे पोलीस आहे, लागतात जे पोलीस आहे, त्याचे निम्मे पोलीस लागणार नाही। पण आपलं धर्मतत्त्वज्ञान जगाला दिशा देणार आहे, जगाला संस्कार संस्कृती सांगणार आहे, परंतु ते आपल्यापर्यंतच आपण अजून पोचवलेलं नाही। म्हणून आपण ते समजून घेणं आणि नाही शेजारी, नाही गावात, नाही समाजात, आपल्या घरामध्ये तर ते रुजवणं अत्यंत गरजेचं आहे। मुलींच्या बाबतीत ही प्रश्न केला जातो की कसं घर भेटल आणि मग ती अडचण येईल का? तर जोपर्यंत मुलगी तुमच्या घरी आहे तोपर्यंत ती धार्मिकता करते, स्मरण करते, चिंतन करते, त्याचा फायदा तिला होणारच। कारण या दैवराटीमध्ये केली क्रिया वाया जात नाही। तुम्ही चांगला विचारसुद्धा परमेश्वरापर्यंत पोचतो आणि तो चांगला विचारसुद्धा आपल्याला पुढं आपल्या प्रगतीसाठी उपयोगी ठरतो। त्याच्यामुळं मुलींना उपदेश देण्यासाठी ह्या मनात शंका घेऊ नका। आजची परिस्थिती बदलली आहे, समाजामध्ये मुली कमी आहे आणि त्याच्यामुळं मुलींच्या लग्नाला अडचणी येत नाही, मुलांच्या लग्नाला अडचणी येतात। त्याच्यामुळे जर तुम्ही धर्माभिमान घेतला, त्यांना धर्मसंस्कार दिले, संस्कृती दिली, तर तुम्ही काय बघणार जेव्हा तिचं लग्नाची वेळ येईल की खाणारं पिणारं घर नसावं, संस्कारिक घर असावं, धार्मिक घर असावं, हे तर अटी आपल्या कॉमन असतातच। आणि त्याच्याही पुढे जाऊन जर तुम्ही धर्माभिमान घेतला की माझ्या मुलीनं उपदेश घेतलेला आहे, स्वामी श्री चक्रधरांच्या संप्रदायामध्ये किंवा धर्मामध्ये ती धार्मिकता करते, जर ती करण्याची जर स्वतंत्रता तिला असेल तर आपण बोलू, अन्यथा तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी। नाहीतरी देवावर आपली निष्ठा असेल तर परमेश्वर तसं स्थळ आपल्याला आणून देतात। आणि असे माझे अनुभव आहे। आम्ही आमच्या सत्संगांमध्ये नाशिकला ज्या कॉलेजच्या मुलं मुली आहेत त्यांची शिबिरं घेतो की धर्मतत्त्वज्ञान काय आहे, लोकांना चर्चा करताना काय सांगावं, नेमकं अचूक काय आपल्याला नेमकं काय सांगावं हे कळत नसल्यामुळं मतभेद होतात, वाद होतात, गैरसमज होतो आणि मग ते आपल्यापासून दूर दूर जातात। महानुभावांच्या जवळ डावायचं नाही, कारण तेव्हा हे डोकं लावताना ऐकतच नाही म्हटलं तर पहिले ऐकायची सवय लावा, त्याचं समजून घ्या, जाणून घ्या आणि मग त्याच्या प्रश्नांना प्रमाणबद्ध उत्तर देण्याचा प्रयत्न करा। त्या पद्धतीनं त्या मुलींना आम्ही टॅकल केलं, म्हणजे थोडक्यात शिबिरमध्ये ट्रेनिंग दिलं आणि आव्हान केलं त्यांना की चला तुमचे लग्न झालेले नाही, तुम्ही उपदेश घ्या आणि लग्नानंतर अन्य घर भेटणार असं गृहीत धरून
त्यांनी आईवडिलांनी हट्ट धरूनही का उपदेशीच घर भेटलं पाहिजे, कारण ते जे जोडणं ते होत नाही, एखाद्याचा योग असतो. तर तुम्ही धर्म समजून घेतला तर तिकडे गेल्यानंतर तुम्हाला चॅलेंज आहे, 1 वर्षामध्ये तुमचे मिस्टर उपदेशी झाले पाहिजे. जबरदस्ती नाही किंवा खूप काही धाकधापटशा नाही, भांडून वाद करून उपयोग नाही, धर्मावर कधी वाद घालायचा नाही. मग त्यांना मी आयडिया दिली कसं करायचं. भगवद्गीता आपण वाटतच असतो, भगवद्गीता घेऊन जायचं. तू उपदेश घेतला असं सांगायची काही आवश्यकता नाही. सांगून जर ते होत असेल तर अतिउत्तम, पण सांगायची काही आवश्यकता नाही. आणि मग भगवद्गीता अशा ठिकाणी ठेवायचे का ते सर्वांच्या नजरेत पडतील. आणि जेव्हा बी वेळ असेल, कमीत कमी वेळ असेल, कामं वगैरे झाली, आता काही आराम करायची वेळ आहे किंवा बसायची वेळ आहे, त्यावेळेस आपण गीता चालत बसायचं. समोरच्याला आपाप उत्सुकता वाटते. सासू असेल, सासरे असतात, दीर असतो, नणंद असते किंवा जाव असते, ही काय वाचते बाबा भगवद्गीता. मग तुम्हाला भगवद्गीता माहिती आहे का? आपला धर्मग्रंथ आहे, जगमान्य ग्रंथ आहे. श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं धर्मग्रंथ भगवद्गीतेविषयी सर्वांनाच आकर्षण असतं आणि त्यांनी कधी ऐकलेलं नसतं, पाहिलेलं नसतं. त्यांच्यामुळं त्यांना बी चिकित्सा आणि उत्सुकता निर्माण होते. आणि मग काय नेमकं पेरायचं, काय ते सांगायचं. आणि थोडक्यात सांगत सांगत मग कधीतरी अनुकूलता निर्माण होते. चांगली गोष्ट आहे, माझी सून धार्मिकता करते, मग कधीतरी जवळ स्थान असेल त्या स्थानावर घेऊन जायचं, कुठंतरी कार्यक्रमात त्या कार्यक्रमात घेऊन जायचं. आणि आपल्याकडून जेवढं होईल तेवढं समजून सांगितल्यानंतर आपल्याला जे झेपत नाही ते मग साधू संतांकडून मार्गदर्शन करून त्यांना मग उपदेश घेणं म्हणजे काय हे ते सांगायचं. अशा पद्धतीनं काही मुलींनी आव्हानं स्वीकारले आणि लग्न झाल्यानंतर खरोखर 1 वर्षाच्या आत त्यांनी घरं उपदेशी केले. ते आज तिला निमित्त मानताय. तिला निमित्त मानलेलं असल्यामुळं तिचा संसार पण सुखी झाला आणि त्यांचा तो घर आहे धर्माला लागल्यामुळं प्रेमाचा उपाय जोडला गेला. असे काही अनुभव आहे. गुजराती कुटुंब आहे, त्या गुजराती कुटुंबातली जी मुलगी आहे ती उपदेशी होती, परंतु लग्न झाल्यानंतर तिनं मी उपदेश घेतलेला आहे किंवा असं काही असतं हे काही सांगितलं नाही. आता जी उपदेशी मुलगी असते आपोआपच परमेश्वराविषयी प्रेम, आपलेपण आणि दुःख असतं की मला देवपूजा करता येत नाही, मला सांगता येत नाही. स्मरण बी ती गाठी नसताना मनातल्या मनात स्मरण करायची. तर माझी एक देहाची मावस बहीण आहे, त्यांच्याच बाजूला ते राहायचे. तिला समजलं की हे कुटुंब उपदेशी. मग ती मुलगी काय म्हटली की तिनं ओळख करून घेतली आणि जेव्हा मला जमेल तर तेव्हा तुमच्या घरी येऊन मी देवपूजा करत जाऊ का. म्हणले करत जा, काय हरकत आहे, उलट चांगली गोष्ट आहे. आणि मग ती मुलगी त्या घरामध्ये देवपूजा करायला लागली. मग आता गप्पा होतात, काय होतात, माझे आईवडील उपदेशी आहे पण मला माझ्यावरती संस्कार आहे, परंतु इकडचे तसं वातावरण नसल्यामुळं मला इच्छा तर आहे परंतु मी उपदेश घेऊ शकत नाही. ऑलरेडी उपदेश घेतलेला होता पण तिनं ते लपवलेलं होतं. तर म्हटले काय हरकत नाही, आमचे असे देवाचे भाऊ आहे, ते सत्संग घेतात किंवा निरूपण करतात, तर तुझ्या मिस्टरांना कधी घेऊन जाता आलं तर जा. माझा फोन दिला आणि ते खरोखर एकदा फोन करून आले माझ्या ऑफिसला, ज्यावेळेस मी वासनिक दशेत होतो. ते आल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा धर्म काय, तत्त्वज्ञान काय, गीतेचं प्रमाण, ज्ञानेश्वरीचं प्रमाण असं देऊन त्यांना समजावलं. माझं ते 1 नंबरचा सत्संग जर तुम्ही ऐकला तर तुमच्या लक्षात येईल, किंवा धार्मिकता अंदाजाने करू नये हा एक सत्संग आहे, हे जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. तर त्या पद्धतीने त्याला समजावल्यानंतर त्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली. तो म्हणतो ये तो बहुत अच्छा है, इन्होंने हमको कभी बताया नहीं. श्रीकृष्ण महाराजांची आम्ही भी भक्ती करते. ते आता हिंदी बोलायचे ते म्हणे आम्ही पण भक्ती करतो. आता गुजराती कुटुंब जसं भेटलं एकामेकाला, आपण जसं राम राम म्हणतो तसं जय श्रीकृष्ण ते म्हणतात, परंतु कृष्ण कोण हे त्यांना माहीत नाही. एक संस्कार चालले परंपरेने. तर म्हटलं मग चांगली गोष्ट आहे, तुम्हाला पटलं. म्हणे हो पटलं, आवडलं. श्रीकृष्ण महाराज श्रेष्ठ परमेश्वर आहे, त्यांची भक्ती करणं काही चुकीचं नाही आहे. आपली सांगण्याच्या पद्धतीनं त्यांना ते लक्षात आलं. म्हटलं मग आता या मुलीनं जर उपदेश घेतला तर चालेल का. तो म्हणे हो चालेल, क्यों नाही, तो अच्छी बात आहे. तर ती मुलगी रडायला लागली. मला अचानक वाटलं की का रडते. मला वाटलं आनंद अश्रू आहे, तिला परवानगी भेटली आता उपदेश घेण्यासाठी, संस्कार आहे. पण तिनं मग ते कबूल केलं की मी लग्नाच्या अगोदर 2 वर्ष अगोदरच उपदेश घेतलेला आहे. पण मी त्यांना सांगू शकत नव्हते आणि माझ्या मनात भीती पण होते. तर ते म्हणे ये तो बहुत अच्छा है, इन्होंने कभी बताया नहीं, हम भी लेंगे. त्या घरामध्ये मग मी पूर्वी मूर्त्या पण द्यायचं, विशेषाच्या मूर्त्या असायच्या, त्यांना एक मूर्ती दिली आणि त्या पद्धतीनं धर्म त्यांच्या घरात गेला. सांगण्याचं तात्पर्य की आपल्या आजूबाजूला असा कितीतरी समाज आहे का आपल्याला सांगता येत नाही. आणि जे मंडळातले जे मुलं आहे त्यांना मी टार्गेट दिलेलं आहे. जसं आता अनिलदादा आहे, अनिलदादांनी बऱ्याच गावामध्ये जे नातेवाईक त्यांची नातेवाईक लिस्ट करा तुम्ही.
नातेवाईकांची लिस्ट करा, मित्रांची लिस्ट करा आणि लिस्ट करता असताना तुमचा कोणावर प्रभाव आहे का जे तुम्ही सांगितल्यावर ऐकू शकतात अशा माणसांची वेगळी लिस्ट करा. कारण एक न धड बाराबर चिंध्या, नातेवाईक खूप राहतं पण ऐकणारं कोणीच नसेल तर काय उपयोगाचं. प्रभाव पाहिजे ना, प्रभाव असेल तर मग तो ऐकेल. मग त्याची वेगळी लिस्ट करा आणि मग तुम्ही जाऊन सत्संग घ्या. सांगा तुम्ही का धार्मिकता करता, कशाची करता, कोणाची करता, त्यातून काय फायदा होणार आहे, काय तोटा होणार आहे. आपला भगवद्गीता धर्मग्रंथ आहे, जगमान्य ग्रंथ आहे, तो तुम्ही वाचला का, जर वाचला नाही तर धार्मिकता करता कोणाच्या आधार आहे, कशाच्या आधार आहे, अशा पद्धतीनं सांगा. आणि जर तुमच्या पर्यंत रेटायचं तेवढं रेटा, नाहीच रेटता आलं तर मग मला बोलवा. अशा पद्धतीनं आता जी धार्मिकता अंदाजाने करू नये. जो धार्मिकता तो जो सत्संग आहे यूट्यूबवरती तुम्ही ऐकला असेल, अन्य लोक भरपूर ऐकतात, तर तो सत्संग आपल्या अनिलदादांनी त्याच्या एका नातेवाईकाच्या ठिकाणी घेतलेला होता. तर त्या घरामध्ये आई आणि मोठा भाऊ मुलगा असे दोनच उपदेशी होते. घरात देवपूजा होती आणि 4 भावांचं कुटुंब, मोठं कुटुंब. तर दुसरी देवपूजा, हाय देवारा तोय देवारा, हे सारं चालू होतं. तर अनिलचे त्यांचे नातेवाईक असल्यामुळे त्यांनी कधीतरी चर्चा केली, म्हणे या कधीतरी बाबांना घेऊन. मग मी दीक्षा झाली होती त्यावेळेस, मग मी गेलो, तो सत्संग घेतला. त्याच्यानंतर 2 जोड्या आणि 1 मुलगा असे 5 जण उपदेशी झाले त्या दिवशी आणि पुढं जाऊन ते धर्माला लागले. तर या ज्या गोष्टी असतात, ही तळमळ आपली असली पाहिजे, धर्म आपल्याला पहिले कळाला पाहिजे आणि त्या पद्धतीनं मग ही सत्संग घेऊन आपण आपली ड्युटी करा, आपला कड करा. आता मी ज्या सोसायटीत पूर्वी राहायचं त्या सोसायटीत एक समोरच गुजराती कुटुंब आहे, पटेल म्हणून. त्यांचं बिझनेस आहे, ते बिल्डर पण आहे. तर एकदा काय झालं की आपल्याकडं जे सिंहस्थ असतो तर सिंहस्थ नाशिकला होतं आणि सिंहस्थामध्ये काय 5 परवाने असतात आणि त्या परवान्याच्या वेळेस पूर्ण नाशिक बंद असतं आणि जे लोकल लोक आहे त्यांना गाड्या काढायला बाहेर जायला परवानगी नसते. मग आता आपल्याला तर उलट ते चांगलंच आहे, जायचं नाही, काही कामच नाही, संबंध नाही, आपला दरवाजा बंद करायचा, एक तर टी व्ही पाहायचं, नाही तर वाचन करायचं, स्मरण करायचं, चिंतन करायचं, काही तर काही. आणि जे लोक प्रॉपर नाशिकमध्ये आहेत त्यांचे नातेवाईक त्यांच्याकडे येतात आणि ते आंघोळीला जातात. तर ते जे पटेल कुटुंब होतं ते धार्मिक कुटुंब, त्यांच्याकडून गुजरातवरून बरेच लोक यायचे. मग सकाळी एक कुटुंब आलं, त्यांच्यावर हा चालला आंघोळीला, तिकडून आला, कपडे बिपडे बदलले, थोडा बसला का दुसरं कुटुंब यायचं, चाल दिवसभरात 4-4 वेळा आंघोळीला दुसऱ्या नातेवाईकांबरोबर. तर 5 परवान्याच्या नंतर जे साधू लोक जे आहे, अन्य साधू, त्यांच्या स्नान झाले. ते गेल्यानंतर मग सर्वसामान्य लोकांना स्नानाची परवानगी असते आणि त्यांची एक धारणा आहे की आपण आता त्या गंगेत बुडालो, स्नान केलं की सारे पापं धुवून जाणार आणि परत पापं करायला मोकळे झालो आपण. ती एक धारणा आहे. जसं आपल्याकडं पण आहे की आपण क्रिया केली, विडे ठेवले का सारं केलेलं धुवून जाईल, निघून जाईल आणि परत करायला मोकळे हो, तसं काही नसतं. जे बी आहे ते आपल्यालाच करावं लागतं. त्यात बदल करून आपण परमेश्वरापर्यंत पोचायचं असतं. या साऱ्या अंधश्रद्धा आहे, अन्यथा ज्ञान आहे आपल्यापर्यंत पोचलं. त्या गुजराती कुटुंब ते पटेल आहे, त्यांनी मार्क केलं की हा माणूस तर खूप धार्मिक दिसतो, कधी आलं तर चर्चा करणार, श्रीकृष्ण महाराज कोण, गीता आपल्याला प्रेझेंट दिलेली ना, हा तर परवान्याच्या बाहेर पडलाय नाही, याच्याकडून नातेवाईक आलं नाही आणि हा कधी स्नानाला गेला नाही, त्याला उत्सुकता वाटली. जसं बाबांनी काल सांगितलं उदाहरण की मी माझ्या वडिलांना विचारलं का 33 कोटी देव आहे ना, आपल्या देवावर येतं 2-4च आहे, मग बाकीचे कुठे गेले. एक प्रश्न असतो ना, एक उत्सुकता असते, एक चिंतन असतं, विचार जो करतो त्याच्या मनामध्ये प्रश्न पडतात आणि मग त्याच्यातून त्यांना उत्तर भेटलं आणि ते धर्मालाच नुसते लागले नाही, त्यांनी त्याग करून इथपर्यंत पोहोचले. तर एक प्रश्नसुद्धा परमेश्वरापर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. प्रश्न पडले पाहिजे, पण आडात असेल तर पोर येता येईल ना. प्रश्न पडायला भांडवल लागतं, नाहीतर मग काय करायचं आणि काय विचारायचं आणि काय बोलायचं. तर त्या व्यक्तीनं सारा सिंहस्थ वगैरे झाला. माझं बाजूलाच ऑफिस होतं, एकदा वेळ काढून तो हेतू पुरस्कार आला. तो म्हणे भाऊ मला तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं बोला. म्हणे तुम्ही खूप धार्मिक आहात, मला बऱ्याच वेळेस सांगतात, परंतु सिंहस्थामध्ये तुम्ही एकदाही स्नान करायला गेले नाही आणि कधीही नातेवाईक तुमच्याबरोबर आला नाही. ज्या वेळेस पर्वणी असायची, बंद असायचं, त्यावेळेस तुमचा दरवाजा बंद असायचा, तुम्ही खालीसुद्धा येत नव्हते. याचं कारण काय हो? मला उत्सुकता वाटली म्हटले. आणि मग मी त्यांचा सत्संगच घेतला. ज्ञानेश्वरी दाखवली, दासबोध दाखवले, भगवद्गीता दाखवली, परमेश्वर कोण आहे, देवता कोण आहे, हे काय नेमकं हे सांगितल्यानंतर ते पूर्ण कुटुंब उपदेशी झालेलं आहे. त्याचे 2 मुलं उपदेशी झाले, ते बी मिसेसही उपदेशी झाल्या, 4ही लोक उपदेशी झाले. घरात देवपूजा आहे, ते आपला देव करतात, धार्मिकता करतात. नंतरच्या काळामध्ये आता त्यांना वेळ नसतो, कार्यक्रमात जा, इकडं जा, तिकडं जा. तर त्यांना काही स्थानं घडवायच्या निमित्ताने मी त्यांना घेऊन गेलो. आता ते सुशिक्षित त्यांनी कधी पाहिलं नाही, ते म्हणते ये अलग अलग आश्रम क्यों है, ये सब आश्रम एक ही नहीं हो सकता क्या. जाळीच्या देवाला गेल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया,
म्हणलं ते आता देव आले तरी शक्य नाही म्हटलं, त्याच्यामुळं आपण डोकं लावायचं नाही, आपला देव भला ना आपण भलं. आता त्यांनी कधी पाहिलंच नाही, त्याने सब एक काम करो बोले, प्रोग्राम रखो, हम सब गुजराती जो बांधव है पैसे वाले सब इनको बुलाते हैं और एक प्रोग्राम करने के बाद है ना ये पूरा आश्रम एक ही करेंगे, सब साधू इकट्ठा करेंगे, ऐसा करेंगे वैसा करेंगे. म्हणले त्या फंदात पडायचं नाही. इथं साधूला आहे ना म्हटलं ॲलर्जी असते म्हटलं. आम्हाला वासनिक लोक आवडतात, साधू आवडत नाही, कारण वासनिकाकडून घेता येतं आणि साधूला तर द्यावं लागतं. मग आम्हाला साधू नाही आवडत, आम्ही फक्त तुम्हाला तत्त्वज्ञान सांगतो, परमप्रीती करा, प्रेम करा, निमित्त माना, परंतु आम्हाला दुसऱ्या आश्रमात जायला वावड आहे. हे आमच्या आश्रमात येणार नाही, आम्ही त्यांच्या आश्रमात येणार नाही. जरी आले ना तर यांचे गुरु लगेच टोकतात का बरं गेले, कशासाठी गेले. तर या सारे प्रॉब्लेम्स आहे, प्रत्येकाच्या अडचणी प्रत्येकाला माहीत असतात. आमचं दुःख ना आम्हाला माहिती, त्याच्यामुळं सांगायचं नाही, पण ही खंत आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतोय. तर त्याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहे आपण आपला धर्म समजून घ्यावा, जाणून घ्यावा. सिस्टम लावायच्या भांडणात पडू नये. लावता याला करायचा प्रयत्न आहे, तळमळ आहे, इच्छा आहे, आर्तता आहे, त्याला सांगावं, आर्ताप्रती बोलावे, परमेश्वरांनी सांगितलं आहे. त्या पद्धतीने हे कार्यक्रम चालू असतात. तर मुलामुलींना उपदेश द्यायला कधी कंजूसी करू नका. आता बंडू दादाला काल विचारलं, तुम्हाला 2 मुलं आहे, उपदेश काय दिले नाही म्हणे. त्यांनी घेतले नाही अजून, ते म्हणतील तेव्हा घेते. अहो ते कधीच म्हणू शकत नाही, कारण आपण मग त्यांना एक प्रश्न केला शाळेत घालताना, त्या मुलाला विचारलं का तुम्ही शाळेत जातो का बेटा, म्हणे नाही विचारलं. बरं जात चिटकावताना विचारलं का कोणती जात लावू, ही लावू का दुसरी लावू का आणखीन श्रेष्ठ लावू का आणखीन खालची लावू. तुम्ही चिटकून लावली, जातही चिटकावली, शाळेतही घालून टाकलं. त्याला त्याची बुद्धी किती, डोकं किती याचा न विचार करता इंग्लिश मिडियमलाच घातलं. सुशिक्षित झाला पाहिजे, मोठा झाला पाहिजे का, तर तुम्हाला त्याचं भलं पाहायचं आहे, हित पाहायचं आहे. तसं धर्मापेक्षा भलं आणि धर्मापेक्षा हिताचं काहीच नाही आहे. आणि तेच द्यायला तर तुम्ही कंजूसी करत असाल तर बाकीचं सारं शिक्षण द्या, डिग्री भेटल, त्या डिग्रीतून भेटणार काय, नोकरी भेटल, नोकरीतून भेटणार काय, पैसे भेटल, आणि पैशातून भौतिक जगत ते सुख त्याला विकत घेता येतील. पण धर्मसंस्कार तो तर काय विकत घेण्याचा विषय नाही. म्हणून आपली जे धार्मिकता करत असताना, आपण समजून घेत असताना पुढच्या पिढीला उपदेश देणं. 8 वर्ष झालं का त्याला डायरेक्ट सांगायचं का उपदेश. आता आमच्या इकडं आम्ही सिस्टम करून टाकलेली आहे, 8 वर्षाच्या बड्डेलाच मुलामुलींना उपदेश दिला जातो. हा पहिला मुद्दा. मुलांचे लग्न झाले का सून आली का त्या सुनेला बघा, आपल्याकडे परंपरा आहे, लग्नाच्या अगोदर पारायण, अन्य असेल तर सत्यनारायण करतात, लग्नाच्या नंतर पारायण, मग सत्यनारायण. कारण आपल्याकडे आता ब्राह्मण निर्माण झालेले, तुम्ही काही मागणी तसा पुरवठा, तुम्हाला वाटतं पारायण करायचं, लग्न होत नाही पारायण, पोरं होत नाही पारायण, आणखीन भांडण होतं आहे, शांतता पारायण, हे करणारे आमच्याकडे भरपूर आहे. तर याच्यामध्ये 2 वर्ग आहे, ब्राह्मणत्व स्वीकारून पंडित झालेले साधू आणि फक्त देव आणि देवच मिळवायचा याच्यासाठी आचरण करणारे साधू. हे आपण ओळखले पाहिजे. आणि मग त्या ज्या वेळेस गरज पडली त्या साधूंना आपण बोलवलं पाहिजे. देव पाहिजे तर देव त्या पद्धतीचे साधू, आणि आपल्याला जर काही करायचं तर त्या पद्धतीचे साधू. कोणी करत नाही. त्याच्यामुळं कसं आहे, तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी साधू संतांनी व्रत घेतलेलं असतं. त्याच्यामुळं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नको, तुम्ही ब्राह्मणाकडे जायला नको, तुम्ही विकल्पाला जाऊ नको. हे तुमच्या हितासाठी, तुमच्या फायद्यासाठी ब्राह्मणांनी म्हणजे साधू संतांनी ब्राह्मण होऊन त्याग केलेला आहे, खूप मोठा त्याग केलेला आहे. त्यांच्या त्यागाला आपण म्हणजे मान्यता दिली पाहिजे, मार्क दिले पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहे साधू संतांनी व्रत घेऊन जे हिताचं आहे, जे फायद्याचं आहे ते दिल्या जातं. तर ती आमच्याकडे सिस्टम लावलेली आहे. आम्ही काय म्हणतो की उपदेशाचं घर आहे. मुलगी आता अन्य घरातून आलेली आहे. आता अन्य घरातून आल्यानंतर आता लग्न झालं आणि परत मुलाच्या जायच्या अगोदर पारायण तुम्ही ठेवतात ना, तर तुमची ज्या साधूंवरती निष्ठा आहे, भाव आहे, त्यांना बोलवा आणि लगेच तिला उपदेश देऊन टाका. तिला तत्त्वज्ञान नका सांगत बसू. ही सिस्टम आहे आमची इकडची, आमचा इकडचा आचार आहे, ही पद्धत आहे, हा धर्म आहे, संस्कार आहे, संस्कृती आहे. तिला म्हणायचं बाबा बाई उठ आता, बाबाच्या समोर बस आणि ते बाबा काय सांगायचं ते ऐक. आणि ते ऐकल्यानंतर मग तिला परत मुळाला जाऊन यायचं. जाऊन आल्यानंतर त्या बाबाने तुला उपदेश दिला असं सांगायचं. आणि मग उपदेश म्हणजे काय हे सांगत बसायचं. तिला का जरा शिंग फुटले, 1-2 वर्ष झाले की ती तुम्हाला ऐकत नाही. ते म्हणते तुम्ही याडमट आहे, तुमचं पुढं कळतं का काय. आणि असे लय प्रॉब्लेम आहे. मुलांनाही तसाच प्रॉब्लेम आहे. मुलांना जर महागुरू आला लग्नानंतर तो ऐकतच नाही तुमचं, आणि विनाकारण तुम्ही हट्ट धरतात. इतके प्रॉब्लेम. मला दररोज कुठं ना कुठं फोन येत राहतो की बाबा आमची चुकी झाली. कारण सत्संग आता ऐकतात, चुकी झाली, आम्ही मुलांना उपदेश नाही देऊ शकलो. आता अन्य घराची पोरगी आणली, ती वेगळं करते, तो पोरगा तिच्याच पाठीमागं लागला आणि आता काय करावं, तुम्ही या. आता म्हटलं प्रत्येक घरामध्ये आम्ही येऊ शकत नाही. कार्यक्रमाचं आयोजन असेल तिथं तुम्ही त्यांना घेऊन या. तर असे प्रॉब्लेम. आता पुण्याला गेलो तर असं एक कुटुंब होतं, आईवडील उपदेशी, घरात देवपूजा, पण दोघे नवरा बायको उपदेशी नाही. त्याच्यामुळे मुलाचा उपदेश घेण्याचा प्रश्न नाही. परंतु सत्संग 3-4 सत्र ऐकल्यानंतर
त्या ताईनं म्हणजे त्या मुलीनं उपदेश घ्यायचं ठरवलं. ते दोघं आले नवरा बायको, म्हणले उपदेश घ्याय, तुमचं माहेर उपदेशी नाही म्हणे. आमचं माहेर उपदेशी नाही, आमचं सासर उपदेशी, आमचे सासू सासरे उपदेशी, घरात देवपूजा आहे, मी उपदेश घेतलेला नाही आहे. म्हटलं तुमच्या मिस्टरांनी म्हणे हे काय हे नाही घेत. मी तत्त्वज्ञान नाही सांगत बसलो. म्हटलं आपल्या आईवडिलांनी उपदेश घेतलेला आपल्या घरातला धर्म आहे, परक्यात घरातून आलेली मुलगी स्वीकारते आणि तुम्हाला काय लाज वाटते का म्हटलं. काय देव धार्मिकता संस्कार संस्कृती जोपासत असताना आईवडील योग्य मार्गावरती की योग्य रस्त्यावरती आहे याचा विचार तुम्ही करा. थोडंसं बोललं, त्या दोघांनी उपदेश घेतला. त्यांचा 8 वर्षाचा मुलगा आहे, त्यांनीसुद्धा उपदेश घेतला. म्हणजे 8 वर्ष झालेला आहे, मुलाशी बोललो का लगेच होतं. आता हे बंडूदादाचा जो पोरगा आहे काल आला, त्याला त्याच्या पद्धतीनं थोडंसं समजावलं. काही खूप मोठं तत्त्वज्ञान सांगितलं का, काहीच बोललो नाही, प्रेमाने बोललो. अरे घोड्या एवढा मोठा झाला, आईबाप काय करताय तुला कळतं का नाही. त्याला हसवलं, थोडंसं समजावलं, थोडंसं शिकवलं की तू जर उपदेश घेतला तर तुझी कॉन्सन्ट्रेशन वाढेल, तुझा अभ्यास वाढेल, परंतु उपदेश नुसता घेऊन मोकळं नाही व्हायचं आहे. त्याला मी आता शेड्यूल दिलं की दररोज 1-1 दंडोत वाढवायचा, 25 दंडोतापर्यंत जायचं. सकाळी 25 दंडोत, संध्याकाळी 25 दंडोत, दररोज स्मरण चिंतन, दररोजची देवपूजा, एखादा सत्संग आणि शाळेतला अभ्यास, आईवडिलांना मदत करणे, आईवडिलांचं ऐकणे, हे त्याला सांगितलं. त्याला पटलं, तो स्वतःहून आला. यांना काय बोललो का तो स्वतःहून म्हटला पाहिजे. तो म्हणे स्वतःहून आला. आतासुद्धा विचारलं की खरंच उपदेश घेतो का. मी सांगितलं ते करशील का, अन्यथा मी तुला उपदेश देत नाही. नाही नाही म्हणे बाबा मी करतो. बघा बरं, मुलांना जर सांगितलं तसं मुलींना सांगितलं तर मुली तयार होतात. पण आपणच नको नको नको, सर्वात खोड्या करणाऱ्या आया राहतात. त्यांना एक तर कळत नाही आणि मुलगा मुलगी उपदेश घ्यायला लागली का लगेच डोळे वाटरते त्याच्याकडे. हे माझा अनुभव आहे. मग आपल्याला समजत नाही, मुलगा मुलगी थोडेसे सुशिक्षित झाले, कॉलेजला जात आहेत, त्यांनी निर्णय घेतला तर चांगलीच गोष्ट आहे ना. संस्कार संस्कृती ती स्वतःहून स्वीकारते आणि स्वतः निर्णय घेतला तर जबाबदारी स्वतःची असते. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे आपण पुढे गेल्या पाहिजे. माझ्याकडे तसे अनुभव आहे. यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा उपदेशी झालेले, दीक्षा घेतलेले सुद्धा लोक आहे. आता आपल्याकडे सांगितलं जातं जे बी तत्त्वज्ञान आहे ते गुरुमुखी घ्यावं, 100% गुरुमुखी घ्यावं. कारण आपल्याला समजतच नाही, माहीतच नाही. आपण शाळासुद्धा शिकायला, वडील इंजिनियर असला तरी मुलाला शाळेत घालतोच ना. तो म्हणतो का मी इंजिनियर आहे, मीच तुला शाळेत न घालत घरात शिकवतो. ते जे कांटवतं जास्त सोनाराकडे जावं लागतं की नाही, त्याच्या पद्धतीनं आपण ते करतो. तर ह्या ज्या गोष्टी आहे, बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून असते. आणि गुरुमुखाकडून घेणं म्हणजे काय, पूर्वी लोक अज्ञान होते, अशिक्षित होते, त्यांना वाचता येत नव्हतं. मग सूत्रपाठचं उच्चार व्यवस्थित व्हावा, शब्द उच्चार व्यवस्थित स्पष्ट यावा म्हणून साधूंनी म्हणायचं, त्याच्या पाठीमागे त्यांच्याकडून म्हणून घ्यायचं आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची. त्याला म्हणतात घोक. आणि त्याचं घोक म्हणजे काय की एखादा विषय तुम्ही अभ्यास करताना कळाला नाही, समजला नाही, तर तुम्ही साधू संतांना गुरुजनांना मार्गदर्शन घेणं आणि ते समजून घेणं, याला म्हणतात घोक. परंतु हे दुसरीकडं केलं की गुरुमुख. गुरुमुख म्हणजे काय का त्या बाबांनी सांगितल्याशिवाय आपण काहीच करायचं नाही आणि त्याच्यामुळे आपण काहीच करत नाही. त्याच्यामुळे देव कळत नाही, धर्म कळत नाही, धार्मिकता कळत नाही. या संभाजीनगरचे सर्व सद्भक्त आलेले, सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. पुढे या, पुढे या. हे संभाजीनगर येथील बजाजनगरमधले सुदामदादा बनकर आहे. ते संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष आहे. जाधव साहेब आहेत. तर ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहे ह्या आपला धर्म आहे, आपल्यालाच आपल्या घरात न्यायचा आहे, रुजवायचा आहे, समाजापर्यंत न्यायचा आहे. त्याच्यासाठी आपला प्रयत्न, आपली तळमळ असली पाहिजे. आपल्या धर्माविषयी आपली उदासीनता, आपल्या धर्माविषयी आपला गैरसमज, आपल्या धर्माविषयी नकारात्मक भावना काय ते आता ते सांगते. आजचं आटपून घ्या लवकर, कवर बसता. माणूस कंटाळतो तर हे तर काय, त्याला बी एक लिमिटेशन असतं की नाही, चिटकावलं आहे तुम्ही त्याच्यामुळं. तर धर्म धार्मिकता ह्या ज्या गोष्टी आहे ते काम करताय, आपण ऐकायचं काम करू, आपण हे पाहायचं काम करतो. हा विकार आहे. विकार म्हणजे काय, अनसारखे होणे, बदलणे. आपण ज्या कामात आहे त्याच्यात एकाग्रता निर्माण करून ते स्वीकारणं आणि यदा कदाचित ते करत असताना डिस्टर्ब होऊन दुसरीकडेच पाहणं, दुसरीकडेच ऐकणं, दुसरीकडेच लक्ष देणं म्हणजे हा विकार. विकाराच्या अनेक गोष्टी आहे आणि जीवामध्ये अनंत दोष आहे. माझे यूट्यूबवरती सत्संग असतात. विश्वास के नागरे पहिल्या नावाने ते सत्संग आहे. ते जर तुम्ही टाकलं यूट्यूबवरती तर नंबरप्रमाणे सत्संग येतील, अभ्यासक्रम येतील. परत आत्रेय महानुभाव या चॅनलवरती आपले बरेचसे सत्संग इतर ठिकाणी जे आहे ते आहे. प्रभाकर पवार गुरुजी जे आहे
त्यांच्याही याला संभाजीनगर जो कार्यक्रम झाला होता त्यांचा लाईव्ह कार्यक्रम त्यांनी केलेला असल्यामुळं त्याही चॅनलला आपले सत्संग आहे. कधी काही प्रश्न असतील, अडीअडचणी असेल तर फोन करून तुम्ही विचारू शकता. व्हॉट्सअपवरती सकाळी 9 ते 11 हा फोन करण्याचा वेळ आहे. कधी फोन करून डिस्टर्ब करायचं नाही आम्हाला, कारण आम्ही साधनेत असतो. आणि दुपारी 4 ते 6 याच वेळेस फोन करायचा. नाशिकला यायचं असेल, दरी आश्रमात यायचं असेल तर 2 दिवस अगोदरच कळवायचं. किती लोक आहे, जेवायला येणार आहे का, झोपायला येणार आहे का, मुक्कामाला येणार आहे का, फक्त भेटायला येणार आहे. आणि काही आणायचं असेल तर विचारून आणायचं असतं. कधीही कोणतीही नवी इथेची सेवा परमेश्वर काय म्हणतात, विचारून केली पाहिजे. पण आपण विचारच करत नाही आणि त्याच्यामुळे अडचणी निर्माण होतात. त्या सवयी आपल्याला लागलेल्या आहे. परंतु आमच्याकडे सिस्टम आहे, नियम आहे. या तुम्ही 2 दिवसासाठी या, 8 दिवसासाठी या, 10 दिवसासाठी या. घरच्यांना बी सवय लागेल का, गेलं आहे काही फरक नाही पडत. आपल्याला काय भ्रम झालेला आहे की आपण घरी गेलो जेव्हा त्या का नाही. परंतु आपण गेल्यानंतर ना ते मस्त राहते. बरं झालं गेलं म्हातारं, गेली झाली, बरी झाली म्हातारी गेली, मस्त आहे, एकांत भेटला. ते सुखी असले का आपण सुखी होतो. मग आपल्याला बी जो भ्रम आहे तो तोडण्यासाठी आश्रमात 8 दिवस राहा, 4 दिवस राहा, त्यांनाही बरं वाटतं, आपल्याला बी आपला भ्रम तुटतो. परत जा, परत या, परत जा, त्यांनाही सवय लावा, तुम्हालाही सवय लावा. आणि मग हळूहळू मुलगा आहे तो डायरेक्ट चालायला लागतो का, तो पहिले धडपडतो, उलटा पालटा पडतो, मग रांगतो, मग चालायला लागतो, मग घरात पळतो, मग गल्लीत पळतो, मग गावात पळतो. तसंच आहे धर्म. आपल्याला हळूहळू आपल्या कुटुंबात रुजवायचा आहे, तसं आपल्या हृदयात पण रुजवायचा आहे. त्याला सवय आपल्याला लावायची आहे. आपल्या जीवनात जे अज्ञानातून भ्रम निर्माण झालेले तोडण्यासाठी आपल्याला सवय लागली पाहिजे. म्हणून आश्रमात जायला कंजूशी करू नका. कुठेही जा, आपले गुरुबाचे आश्रम असतात, जाळीच्या देवाला भरपूर आश्रम आहे. नवरात्रात तुम्ही जातच असेल, पण गप्पा मारायला नाही जायचं. आपण जोडीला करतो 2, 4, 5, मी चालले, तू येते का, ती येते का, ती येते का, कोणीच येत नसेल तर जातच नाही का. गप्पा मारायला तिथं कोणीतरी पाहिजे ना. तर गप्पा मारायला नाही जायचं, स्मरण करायला जायचं, काही गोष्टी ऐकायला जायचं, शिकायला जायचं. आणि जे जे वाईट आहे, जे जे चुकीचं आहे ते सोडायची सुरुवात करा. क्षणोक्षणी त्याग. जे चांगलं आहे ते लगेच स्वीकारायचं, जे वाईट आहे ते लगेच सोडायचं. ही हिंमत तुमच्यामध्ये आली आणि निर्णय क्षमता जर तुमच्यामध्ये आली तर देव प्राप्तीचा कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही. कारण देवाने त्याच्यासाठी सृष्टी निर्माण केली, देवाने त्याच्यासाठीच अवतार घेतला आहे, त्याच्यासाठीच बोध दिलेला आहे. आणि त्याच्यासाठी जे केलं आहे त्याचसाठी जर तुम्ही करायला सुरुवात केली तर परमेश्वराचं साह्य आणि प्रसन्नता अधिक प्रमाणात वाढत असते. त्याच्यामुळं परमेश्वराने ज्या उद्देशासाठी सर्व केलं आहे तोच उद्देश आपल्या मनामध्ये जर ठेवला आणि त्याच उद्देशाने आपण चालायला लागलो का परमेश्वराचं साह्य भेटतं. आणि म्हणून परमेश्वर प्राप्तीपासून तुम्हाला कोणी वाचू शकत नाही, अडवू शकत नाही. कारण बोध दिला आहे. आता हा बोध काही सहजासहजी भेटला नाही, अनंत सृष्ट्या गेल्या म्हणून बोध भेटला. आता बोध दिला आहे ना, तर तुम्ही किती सांभाळता त्याच्यापेक्षा परमेश्वर जास्त सांभाळतोय. तुम्ही किती काळजी करता त्याच्यापेक्षा परमेश्वर जास्त काळजी करतोय. मुलाला जन्म दिल्यानंतर आपलं काम होत नाही, त्याची काळजी पार अगदी त्याला पोरं पुरी होण्यापर्यंत आणि त्याचं शेवटपर्यंत आईचं आणि वडिलांचं प्रेम त्याच्यावर तर असतं. मातेचं प्रेम ते नैसर्गिक देवाने सांगितलेलं ते असतंच. तर परमेश्वर अर्जुन देवानी बी देवाला विचारलं होतं आणि आपल्या स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं आहे की मातेच्या ठिकाणी परमेश्वराचा 1 अंश प्रेमाचा असतो. म्हणजे 99 पट जास्त परमेश्वर आपल्यावरती प्रेम करतात, आपलं हित पाहतात. याचा विचार करा तुम्ही. आणि म्हणून परमेश्वर प्राप्त होणं हे परमेश्वरासाठी परमेश्वराने ठरवलेलं आहे. त्यांना व्यसन आहे, ते व्यसन जर आपण स्वीकारलं की मलाही देव पाहिजे, मलाही देव मिळवायचा आहे, तर या गोष्टी खूप अवघड नाही आहे. आणि म्हणून हा प्रयत्न मात्र सातत्यपूर्ण केला पाहिजे. आज केलं, उद्या सोडलं, परवा केलं, 10 दिवसांनी सोडलं असं नाही. दररोज जेवण करतो की नाही आपण, दररोज दात घासतो की नाही, दररोज आंघोळ करतो की नाही. कितीही काम असलं, किती घाई असले, आपण असं म्हणतो का कालच दात घासले होते, जाऊ दे आज नाही घासले, तर कालच आंघोळ केली होती आज नाही केली, तर असं कधीच होत नाही. किती घाई असली तरी आपण ते करतोच. तसं कितीही काम असलं, किती घाई असली तरी स्मरण, चिंतन, वाचन, एखादा सत्संग ऐकणं, आपल्या जीवनातली जी वाईट प्रवृत्ती ती सोडणं आणि नवीन स्वीकारणं हे सातत्यपूर्ण जर तुम्ही करत राहिले तरच हा परमेश्वराच्या पर्यंत आपला रस्ता आपल्याला घेऊन जाईल. अन्यथा परमेश्वराचं आपला अंतर तर खूप लांब आहे. आपण कर्मभूमीत आहे आणि कर्मभूमीत मानव जन्मात जरी असलो तरी सर्वात खाली आहे, कारण देवतेच्या खाली. आणि परमेश्वर कुठं आहे? चैतन्यापर परमेश्वर, म्हणजे 9 थवेचे देवता आणि त्याच्या पलीकडं परमेश्वर आहे. त्या परमेश्वराचं आपलं अंतर खूप मोठं आहे. परंतु परमेश्वरांनी बोध देऊन ते अंतर काढून टाकलेले, देवता वर्ग बाजूला काढून टाकले आपल्या जीवनातून. याचा अर्थ काय? हे 9 पायऱ्या काढून टाकल्या. डायरेक्ट जीव आणि परमेश्वर. इथं कोणी एजंट नाही, कोणी दलाल नाही, कोणी वकील नाही.
तुम्हाला जे बी करायचं ते परमेश्वराकडे डायरेक्ट मागणी करा, बोला, सांगा, चर्चा करा, देवाला अडचण सांगा. इथं काय आमच्या थ्रूच केलं पाहिजे असं काही नसतं. इथं एजंटही नसतो, दलालही नसतो, वकीलही नसतो. तुम्हाला काही उदाहरणं देतात का कोर्टासमध्ये सुद्धा डायरेक्ट केस लढावता येत नाही, परंतु लढावता येते. तुमच्यामध्ये तेवढी लायबलता असेल ना तर तुम्हाला वकील न घेता तुमची कोर्टाची केस लढावता येते. हा कायदा आहे. तसं परमेश्वराच्या प्राप्तीला तुम्हाला स्वतः जाता येईल. फक्त आदरयुक्त साधू संतांचं मार्गदर्शन घेऊन जे योग्य आहे ते स्वीकारून, जे वाईट आहे ते सोडून परमेश्वराच्या या भक्तीपर्यंत सातत्यपूर्ण तुमचा प्रयत्न असेल तर नक्कीच परमेश्वर तुम्हाला प्राप्त होईल. आज शेवटचा दिवस आहे. 4 दिवसापासून तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अत्यंत सुंदर आयोजन केलं. सर्वांनी त्याच्यात सहभाग घेतला. माझी योग्यता पात्रता नसतानाही तुम्ही माझं हे मार्गदर्शन ऐकलं शांततेने, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद, आभार मानतो. कळत न कळत माझ्याकडून काही चुकीचं बोलल्या गेलं असेल, टोकल्या गेलं असेल, तर कोणाचं मन दुखावलं गेलं असेल, कोणाला चुकीचं वाटत असेल तर मी जाहीर माफी मागतो. मनात काही ठेवू नका. आपलेपणाने हा स्वामी श्री चक्रधरांचा परिवार आहे, अच्युत गोत्र आहे, न संपणारं आपलं नातं आहे. काल कोणत्या तरी जन्मात आपण कुठंतरी भेटलो होतो, काहीतरी खेटलो होतो, म्हणून आज आपण परत आलेलो आहे. उद्याही यादा कदाचित भेटतच राहणार आहे पुढच्या सृष्टीत, पुढच्या जन्मात, परंतु न भेटावं अशी इच्छा व्यक्त करतो. आणि न भेटण्यासाठी आपण कधीच परत भेटू नये, आपल्याला आता डायरेक्ट देवच भेटावा अशी ही धारणा, इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत हो.